नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने किसान क्रेडिट कार्डबाबत एक मोठी घोषणा केलेली. याच्या व्याजदरे जे त्याच्यामध्ये सवलत देण्यासाठी राज्य सरकारने आता मोठी घोषणा केलेली. तर काय ही घोषणा आहे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. मी लेटेस्ट योजना रिलेटेड अपडेट्स आपल्या चॅनलवर आणत असतो. मित्रांनो, चालू आर्थिक वर्षात किसान क्रेडिट कार्डच्या आधारे कृषी आणि संबंधित कामांसाठी 3 लाख रुपयांचा अल्प कालावधीचे कर्ज देण्यात येते. त्यावरील व्याज सवलत योजना सुरू ठेवण्यासाठी राज्य सरकारने आता मंजुरी दिलेली. जी किसान क्रेडिट कार्डवर जे 3 लाख रुपयेपर्यंत कर्ज होतं, त्यामध्ये जी व्याजची सवलत ती राज्य सरकारने आता त्यामध्ये सवलतसाठी मंजुरी दिलेली, की व्याजवर तुम्हाला काही पर्सेंटेज सवलत असणार आहे. किसान क्रेडिट कार्डचं कर्ज कसं असतं, तर एक कर्ज अल्पकालीन कालावधीसाठी असते. या योजनेत सवलतीच्या व्याजदरात म्हणजे 7% दराने कर्ज देण्यात येत असते. सवलतीत व्याजदर जे असतं ते 7% असतं. त्यामुळे या योजनेची जी किसान क्रेडिट कार्डच्या साह्याने जे 3 लाख रुपयेपर्यंत कर्ज भेटत असतं, त्याला ॲन्युअलाइज जे इंटरेस्ट आहे ते 60%च लागत असतं. आणि त्यानंतर याच्यामध्ये अजून एक तरतूद होते. हे कर्ज जरी वेळेत शेतकऱ्यांना फेडलं तर त्या व्याजासाठी 3% वार्षिक अतिरिक्त आर्थिक मदत राज्य सरकार करत असते. म्हणजेच जे शेतकरी रेग्युलर हे कर्ज फेडतील त्यांना हे जे 3 लाख रुपये कर्ज हे फक्त 4% दराने मिळणार आहे. म्हणजे बघा, 7% तुम्हाला केव्हा राहील, तर जेव्हा तुम्ही हे कर्ज घ्याल आणि तुम्ही रेग्युलर किंवा इरेग्युलर फेडले तर त्यानंतर तुम्हाला 7% व्याजदर लागणार आहे. परंतु तुम्ही जर वेळेवर हे कर्ज फेडलं तर तुम्हाला यामध्ये 3% प्लस अजून अतिरिक्त आर्थिक मदत देण्यात येईल. म्हणजे तुम्हाला 4%च जे ॲन्युअल इंटरेस्ट आहे, तर या योजनेसाठी तुम्हाला म्हणजे किसान क्रेडिट कार्ड जे लोन अमाऊंट आहे त्यावर तुम्हाला लागणार आहे. आता या आर्थिक वर्षात 2024 आणि 25मध्ये शेतकऱ्यांना 4% दराने शेतकऱ्यांचा कर्ज देण्यात येईल. पण ते मुदतीत फेडण्याची अट ही शेतकऱ्यांना पाळावी लागेल. तुम्हाला जे आता आर्थिक जे वर्ष आहे आपलं 24-25, याच्यामध्ये राज्य सरकारने क्रायटेरिया ठेवला आहे. याच्यात तुम्हाला 4% व्याजदरानेच हे 3 लाख रुपये मिळतील. परंतु यात तुम्हाला जरी तुम्ही रेग्युलर फेडलं नाही तर तुम्हाला जास्त इंटरेस्ट लागू शकतो. म्हणून राज्य सरकारने स्पष्ट म्हटलं आहे की शेतकऱ्यांना हे कर्ज जे वेळेवर फेडण्याची ही एक अट ठेवण्यात आलेली आहे. त्यानंतर हे कर्ज तुम्ही कशासाठी उपयोग करू शकता, तर कृषी कर्ज हे शेती, पशुपालन, दूध डेअरी, मत्स्यपालन, मधमाशी पालन यासाठी तुम्ही कर्जाचा वापर करू शकतात. आता या योजनेचा जो टायमिंग आहे किंवा क्रायटेरिया वेळेचा, तर तो किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत व्याज सवलतीचा फायदा पीक कापणीनंतर तुम्हाला 6 महिन्याच्या कालावधीसाठी असेल. तुम्ही जरी पीक कापलं त्यानंतर 6 महिनेपर्यंत तुम्हाला ही जी सवलत ही मिळणार आहे राज्य सरकारकडून. तर अशा पद्धतीने किसान क्रेडिट कार्ड लोन अमाऊंटची जी स्कीम होती त्याच्यामध्ये राज्य सरकारने अपडेट केलेलं आहे. ज्याचं शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब करून ठेवा. तो जय हिंद, जय महाराष्ट्र.